तर तुम्ही बघाल तर आता ऊसाची शेती वाढली आहे, ऊसाची शेती वाढली आहे, बिबट्याची पिल्लं ते ऊसात घालतात, त्याच्यामुळे त्यांना छान तिकडे एन्व्हायरमेंट असतं, ऊसात कोणी जात नाही 1-2 वर्ष. काय म्हणतात रेग्युलेशन केलं पाहिजे, पण ते कसं करायचं ह्याचा असं ठोस उपाय कोणाकडेही नाही. लोकांविषयी अवेअरनेस, लोकांमध्ये अवेअरनेस पसरवणे याचं प्रमाण खूप करतंय सरकार. काही ठिकाणी रिलोकेशन करतंय, काही ठिकाणी एका ठिकाणून अगदी लांब कुठेतरी नेऊन सोडणं. पण ते लांब ठिकाण काय असणार, कुठल्याच झूची इतकी कपॅसिटी नाही अगदीच एखादा वगळता की ते एवढ्या प्रमाणात प्राणी हे करेल. माणूस म्हणून आपल्याला हे माहितीये का की किती बिबटे असणं योग्य आहे, बरोबर? असं तर नाहीये की अरे हा 10 असतील तर ठीक आहे, त्याच्याहून जास्त वाईट आणि त्याच्याहून खाल. तर हा रिसर्च होणं, त्याच्याविषयी अभ्यास होणं गरजेचं आहे की हे वाढलंय का, ऑप्टिमल प्रमाण किती होतं, ते वाढल्याने बाकी कुठल्या स्पीशीजना तोटा होतोय. त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही बघतो की पोल्ट्री असते ती गावाबाहेर टाकतात आणि ती एका ठिकाणी टाकतात, किंवा कॅटल्स ज्या गेलेल्या असतात त्या एका ठिकाणी टाकतात. हे वेस्ट मॅनेजमेंट न झाल्यामुळे बिबट्या येतो आणि मग त्याच्यामुळे त्याला कळतं की इथे फूड सोर्स इझी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तो सारखा यायला लागतो. किंवा फेरल डॉग्सची मॅनेजमेंट भारतात फार चांगल्या पद्धतीने केलेली नाही आहे. ते फेरल डॉग्स जातात आणि मग बिबट्या त्याच्या मागे मागे येतात, खूपदा त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन होतं आणि मग ते गावाकडे येतात. त्याच्यामुळे वेस्ट मॅनेजमेंट, फेरल डॉग मॅनेजमेंट हे सुद्धा त्याचे खूप महत्त्वाचे आस्पेक्ट्स आहेत.